मित्रांनो, कधी कधी शब्द हे केवळ भाषेचे अलंकार नसतात, तर ते कधी कधी शोषित मनाची ढाल बनतात. मित्रांनो, समाजातल्या काही रूढी परंपरा आणि सौंदर्याच्या व्याख्येत जेव्हा स्त्रीच्या अस्तित्वाला वेढले जाते, तेव्हा त्या कोंडलेल्या श्वासातून उमटणारा प्रत्येक शब्द म्हणजे क्रांती असतो. मित्रांनो, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कवयित्री माननीय गुंजन पाटील यांच्या लेखणीतून साकार झालेली ही जी कविता आज आपण ऐकून घेणार आहोत, ही केवळ कागदावरच्या ओळी नाही आहेत, तर त्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर ती वेदनेला दिलेली एक वाचा आहे. मित्रांनो, काळाच्या पडद्याआड दडलेल्या अनेक प्रश्नांना जे समाजाला आरसा दाखवतात, तो मांडण्याचा एक प्रयत्न म्हणजे मला बोललंच पाहिजे ही कविता. आणि बोलण्याने काय फरक पडतो, चला तर मग जाणून घेऊ या कवितेच्या माध्यमातून. मला माहीत आहे बोलण्याने फरक पडतो, म्हणून मी बोललंच पाहिजे. मला माहीत आहे बोलण्याने फरक पडतो, म्हणून मी बोललंच पाहिजे. कारण मी गेल्यावर काहीच बोलणार नाही. कारण मी गेल्यावर काहीच बोलणार नाही किंवा काहीच विचारही करणार नाही. आणि माझं काहीच न बोलणं, काहीच न विचार करणं माझं गेल्याचं प्रमाण असेल, म्हणून मी बोललंच पाहिजे. मी जाळली जाऊ शकते. मी जाळली जाऊ शकते भर रस्त्यात किंवा घरातही. त्याआधी मला सांगायचं आहे की कधीही नव्हते इतके नकोसे झाले आहे मला माझे हे अवयव, जे कोरून ठेवले आहे तुम्ही अजंता आणि खजुराहोमध्ये सौंदर्य प्रतीके म्हणून. वाह वाह वाह, सुंदर, क्या वाह, जबरदस्त. मला तुमची कलेची आसक्ती आवडते हो. मला तुमची कलेची आसक्ती आवडते, पण मला सुंदर दिसण्याची सक्ती नको आहे. मलाही आवडतो वेंधळेपणा. मलाही आवडतो वेंधळेपणा. ते विस्कटलेले केस आणि बिना मेकअपचा तो फेस. ते जोराजोरात हसणं आणि पालथी मारून बसणं, पण मला ते करू दिलं जात नाही. मला संस्कृतीचा तो पाठ शिकवला जातो जो मला अजिबात आवडत नाही. आणि मला त्याच्यासोबत खेळ खेळायला सांगतात ज्याला मी कधीच निवडत नाही. वाह, क्या बात है, जबरदस्त जबरदस्त, क्या बात है, जबरदस्त. मला त्याच्यासोबत खेळ खेळायला सांगतात ज्याला मी कधीच निवडत नाही. माझ्यासाठी बनवलेल्या साच्यात मला कोंबताना माझा जीव गुदमरतो. शरीर राहते जिवंत, आत्मा तेवढा मरतो. मग बाई आणि संस्कृतीचं असं काय नातं आहे? बाई आणि संस्कृतीचं असं काय नातं आहे? बाई म्हणजे भरड धान्य आणि संस्कृती म्हणजे काय जातं आहे? वाह वाह. मी तेच पाहते जे तुम्ही दाखवलं. मी तशीच राहते जसं तुम्ही वागवलं. तुम्ही सांगाल तिथे मी उभी राहते. आणि बाई स्वतःलाही पुरुषाच्याच नजरेनं पाहते. मग माझं सुंदर दिसणं फार गरजेचं असतं. हे मला सांगायचं आहे की माझं सुंदर दिसणं फार गरजेचं असतं. काही बाईला सुंदर दिसण्याची हौस असते? बाईला सुंदर दिसण्याची हौस नसते, ती तिची गरज असते. एखाद्या शेळपट पोरानं तिला पाहून नाकारणं तिला आयुष्यभर बोचते. वाह. मग रंगाचे थरावर थर चढत जातात चेहऱ्यावर. रंगाचे थरावर थर चढत जातात चेहऱ्यावर. कदाचित जखमांच्या खुणा लपवीत असते. बघा ना बाई किती सुंदर हसते. वाह वाह. मैदान गाजवण्याची अन फड सजवण्याची इच्छा माझीही असते. मैदान गाजवण्याची अन फड सजवण्याची इच्छा माझीही असते. मलाही वाटतं उंच भरारी घ्यावी आणि शिखराला जाऊन भिडावं. एखाद्या हळव्या काळजाच्या राजानं माझ्यासाठीही रडावं. पण करणार काय? ती नित्य नियमांची रीत माझ्यासाठीच पाळली जाते. ती
नित्यनियमांची रीत माझ्यासाठीच पाळली जाते आणि माझ्या नकाराची प्रत म्हणून प्रियंका आणि अंकिता भर रस्त्यात जाळली जाते. क्या बात है. म्हणून मी बोललंच पाहिजे, कारण बोलल्याने फरक पडतो. मग मला सांगायचं आहे की आता मलाही हवा आहे अधिकार नकार देण्याचा. आता मलाही हवा आहे अधिकार नकार देण्याचा. तस्लिमा नसरीन आणि सारा शगुप्ता होऊन सुद्धा आपल्याच देशात राहण्याचा. वा वा. ज्या बोलल्यात त्या मारल्या किंवा जाळल्या जाण्याची शक्यता आहे मला माहीत आहे. ज्या बोलल्यात त्या मारल्या किंवा जाळल्या जाण्याची शक्यता आहे मला माहीत आहे. पण न बोलता न विचार करता माणूस मरतोच की, म्हणून मी बोललंच पाहिजे.